महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका स्पॅनिश बहुराष्ट्रीय कंपनीतील कथित लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून 15 दिवसात अहवाल सादर केला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आहे. पुणे जिल्ह्यातील स्पॅनिश बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्यानंतर तिला तात्काळ नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यानंतर या प्रकरणात संबंधित कंपनी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. राज्यातील बालविवाहाच्या प्रथेला आळा घालण्यासाठी राजस्थान सरकारप्रमाणे लग्नपत्रिकेत वधूवराची जन्मतारीख नमूद करण्याचे बंधन घालण्याचे सूतोवाच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बुधवारी विधानसभेत केले आहेत. याबाबतचा अभ्यास ग्रामविकास, विधी आणि न्याय तसेच संबंधित विभागांच्या समन्वयातून केला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू असून 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध तक्रारींसाठी आता थेट कोर्टाची पायरी चढण्याची गरज नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे. याबाबत न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. त्यामुळे आता खासगी अनुदानित, विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध तक्रारी आणि प्रशासकीय त्रुटींच्या निवारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण समिती समोरच संबंधित याचिका आणि तक्रारी सोडवण्यात येणार आहेत. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशात तब्बल 26 वर्षांनंतर भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या एका मिनिटांच्या अंतराने 7.1 आणि 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे 2 शक्तिशाली भूकंप झाल्याने देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो इमारती, घरे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा कोसळल्या असून मृतांचा आकडा 10,000पेक्षा अधिक असण्याची भीती व्यक्त केली जाते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच अंबादास दानवे यांच्या भूमिकेने पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. कारण ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि आमदार अंबादास दानवे थेट महायुतीच्या गोटात दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या पॅनलऐवजी भाजप आणि महायुतीच्या पॅनलमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली केली जाणार नाही अशी महत्त्वाची ग्वाही राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधिमंडळात सर्वपक्षीय आमदारांना दिली आहे. त्यांच्या धडक कारवायांचे आमदारांनी कौतुक केले आणि पुढील 3 वर्ष त्यांची बदली करू नये अशी मागणी आमदारांनी लावून धरली होती. महाराष्ट्रात 2 दिवस पावसाने धुमाकूळ घातलाय. राज्यात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू असून येत्या दिवसात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिलाय. रत्नागिरी, साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूर आणि पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. देशभरात टोमॅटोच्या किमती गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अनेक शहरांमध्ये प्रति किलो दर 70 रुपयांच्या पातळीपेक्षा अधिक गाठले आहेत. किमती वाढण्यामागे प्रमुख कारण पुरवठ्याची कमतरता मानली जाते. अनेक राज्यांमध्ये पावसाळी हवामान आणि खराब हवामानामुळे पिकांचे नुकसान झाले आहे आणि त्यामुळे बाजारात टोमॅटो पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. तसेच वाढता वाहतूक खर्च आणि काही भागातील उत्पादन घटल्याने भावांवर वाढीचा दबाव वाढला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा अथवा मोठ्या शहरांमध्ये बसण्यासाठी कार्यालये नाहीत. मुळात आयुक्तालयालाच विस्तार करण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांना छापे टाकायला जाण्यासाठी वाहने नाहीत. राज्यात फक्त 3च प्रयोगशाळा कार्यरत असून त्यांची क्षमताही कमी आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री नाही. यामुळे विभागाची अवस्था दयनीय आहे अशी कबुली अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यात मराठी भाषेचा प्रसार, संवर्धन आणि शासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढवण्यासाठी राज्य सरकार विविध महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत असून पुढील वर्षभरात राज्यातील 8 शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी विकास केंद्रे उभारली जाणार आहे. याबाबतची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली आहे. राज्यातील नागरिकांना नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज उपलब्ध व्हावी तसेच बोगस डॉक्टरांच्या फसवणुकीपासून संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमार्फत नो युअर डॉक्टर ही QR कोड आधारित प्रणाली सुरू करण्यात आली आहे. संबंधित डॉक्टरांचा QR कोड स्कॅन करताच तो नोंदणीकृत आहे की नाही याची माहिती तात्काळ उपलब्ध होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी विधानसभेत दिली आहे. राज्यातील हॉटेल्स, उपाहारगृहे, ढाबे, खाद्यपदार्थ तयार करणारी केंद्रे
आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्या सर्व आस्थापनांसाठी आता नियमांचे काटेकोर पालन अनिवार्य करण्यात आले आहे. नागरिकांना स्वच्छ, दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा देण्यात आलाय. अन्न सुरक्षेला प्राधान्य देत राज्यभर विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे हा आहे. अन्न तयार करण्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्वच्छतेचे नियम पाळले जाणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यापुढे प्रत्येक हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी मोफत आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे देखील बंधनकारक असेल. दैवी शक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या प्रकरणात संशयित भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल फसवणूक प्रकरणात नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार कोपळकर यांनी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. न्यायालयाने आरोपीला 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर त्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर हा जामीन दिला आहे. पुणे जिल्ह्यातील भोरजवळील नसरापूर येथे 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवलंय. या प्रकरणी शिक्षेची सुनावणी 29 जून रोजी होणार आहे. या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा मिळणार असल्याचं बोललं जातंय.